नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे दुसरा गुरुवार निमित्त व्हेज थाळी बघणार आहे। चपाती, डाळ, भात, मेथीची भाजी बघणार आहे आपण, रस्सा भाजी, गवारची भाजी करणार आहे, तिळकुट घालून करतात आमच्या इकडे कोकणात। डाळ करणार आहे, अजून शिरा करणार आहे तो साजूक तुपातला, आणि काकडीची कोशिंबीर। तर अशा प्रकारे हे जेवण बनवणार आहे मी। तर चला आता आपण सुरुवात करूया। आणि मेथीची भाजी आहे ना, आपण खोबऱ्यामध्ये किंवा शेंगदाण्याच्या कुटात किंवा भारी भारी मेथी मटार करतो, मलाई मटार करतो, मेथी मलाई करतो। तर ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तेल लागणार 1 चमचा, जिरं घेतलंय, सफेद तेल घेतले, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, तिखट मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेली आहे, धणे जिरे पावडर घेतलेली आहे, गरम मसाला, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट। इथे गहूचं पीठ घेतले अर्धी वाटी आणि 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। इथे एक मेथीची जुडी साफ करून स्वच्छ चांगली पाण्याने धुवून चिरून घेतलेली आहे। आणि यामध्ये आता जे आपण मसाले बघितले ते सर्व मसाले ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। तेल घातलेले ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा, गहूचं पीठ घातलं अर्धा वाटी, म्हणजे छोटी वाटी आहे बघितलीच तुम्ही। आणि यामध्ये 1.25 वाटी बेसनचं पीठ, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट थोडीशी जाडसरच केलेली आहे। बाकीचे जे सर्व सुखे मसाले होते तर ते घातलेले आहे। आता आपण पहिल्यांदा हे हाताने आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच आपण हे पीठ भिजून घ्यायचं आहे। लागलं तर मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण जसं भजीसाठी कसं पीठ करतो त्याप्रमाणे आपण हे पीठ भिजून घ्यायचं आहे चांगलं असं, म्हणजे मेथीचा कडवटपणा असा जाईल आणि मस्त असं त्याच्यामध्ये। त्यासाठी आपण ह्यामध्ये ओवा घातलेला आहे थोडंसं, आणि बेसनचं पीठ घातल्यामुळे ॲसिडिटी व्हायला नको म्हणून ओवा आणि हिंग थोडंसं घातलेलं आहे। थोडीशी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी एकदम भारी होते, या पद्धतीने केलेलं आहे। आता आपण असे भजीला आपण कसे गोळे सोडतो त्या प्रकारे आपण हे करून घ्यायचे, गोळे करायचे। एका चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी सर्व असे गोळे करून ठेवून दिलेले आहेत। आता आपण ह्याला हे करून घ्यायचे, स्टीम करून घ्यायचे। आपण आळूवडी शिजवतो तर त्या प्रकारे आपण हे शिजून घ्यायचे 10 मिनिटासाठी। सुखे मसाले काही लागणार आहेत आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी मेथीच्या भाजीची। तर हे एवढं साहित्य लागले, कांदा, टोमॅटो, ही लसूणची चटणी आहे, आणि इथे 2 चमचे तेलामध्ये जिरं घातलेलं आहे। यामध्ये मी जिरं चांगलं फुटलं की मग आपण यामध्ये कांदा चिरलेला घालायचा। एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांदा थोडासा मऊ झाला की मग यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो चांगला मऊ करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण आता बाकीचे सुखे मसाले जे आहेत ते घालून घ्यायचेत। हे बघा टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे, मस्त लाल कलर टोमॅटोचा उतरलेला आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। यामध्ये मी अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता अशा प्रकारे मी सर्व पेस्ट करून ठेवते, ती बरी पडते। नंतर यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि हे घेतलेले आहे गरम मसाला आहे, आणि थोडी मेथी चिरून घेतलेली आहे तर ती पण घातलेली आहे। आता ह्यामध्ये आपण तिखट मसाला घालणार आहे, आपला जो घरगुती तिखट मसाला असतो तो घालायचा आहे। हळद घातलेली आहे आपल्याला यामध्ये कलर येण्यासाठी, आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, कारण चटणी जी लसूण चटणी बनवली आहे त्यामध्ये पण मीठ होतं, आणि आता आपण ह्याच्यामध्ये पण मीठ घातले। आपण जे गोळे वाफवून घेतलेले मेथीचे त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे, म्हणून थोडंसंच ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। आता हा मसाला चांगला असा परतून झाला, बघू शकताय तेल मस्त सुटलेलं आहे। आता हे स्टीम झालेले आहेत मेथीचे गोळे, हे बघा मस्त असे खाली चिकटले नाहीत, कारण आपण खालून तेल लावून घेतलेलं आहे म्हणून। तर आता एका पॅनमध्ये इथे हे करून घ्यायचे आपल्याला, हे फ्राय करून घ्यायचे, थोडेसे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे असा मस्त त्याचा फ्लेवर येईल भाजीमध्ये घातल्यानंतर। अशा प्रकारे थोडेसे फ्राय करून घेतलेत, बघू शकता कलर चेंज झालेला आहे। आता मेथीची आपण जे रस्सा भाजी हे केलेली ग्रेव्ही केलेली त्यामध्ये आता आपण हे करायचे, हे गोळे जे आपण शिजवलेले आहेत मेथीचे गोळे तर ते घालायचेत, आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपण एक उकळी मस्त दणदणीत अशी काढून घ्यायचे। अशा पद्धतीने ही भाजी। आता इथे तिळकुट बनवते, तर धणे, जिरे, बडीशेप, शेंगदाण्याचं कूट, काळे तीळ, सुकं खोबरं हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे। आता इथे मी दाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, म्हणून तर मला भाजायला नाही लागले। इथं कारले, काही जण काळे तीळ पण बोलतात, आमच्या इथे काळे तीळ बोलतात, काही जण कारले बोलतात। लसूण 1 गड्डी घेतलेली आहे, तर ते पण लसूण थोडीशी भाजून घ्यायचे पॅनमध्ये। तीळ चांगले भाजून घेतलेले आहेत, काळे तीळ, आणि नंतर मग खोबरं, धणे, जिरे आणि बडीशेप हे घालून चांगलं एकत्रच मी भाजून घेते,
कारण खोबरं बारीक किसलेलं आहे, त्यामुळे ते तिन्ही एकत्र चांगलं असं भाजलं जाईल. आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून हे तिलकुट करायचं. ह्यामध्ये मिरच्या पण मस्त होतात. हे बघा, आता ह्याच्यामध्ये धण्याची पावडर माझ्याकडे होती, दाण्याचं कूट होतं म्हणून मी हे घातलं. त्या नसेल तर तुम्ही ते भाजून परत तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायला लागेल. आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे आपण 1 महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि बाहेर फ्रीजशिवाय आठवडाभर राहू शकतो. आता आपण गवारची भाजी करायची तिलकुट घालून. आता पहिल्यांदा आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून गवार मी चांगलीशी मोडून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही गवार आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटासाठी. अशा प्रकारे जर गवार भाजली ना तर गवारचा मस्त असा सुगंध आणि वास येतो मस्त ह्याला. गवारच्या भाजीला थोडा वेगळी चव येते गवारच्या भाजीला. अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा गवार भाजून घ्या आणि नंतर मग फोडणी द्या. मस्त अशी गवार होते. आता मी ही गवार भाजून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे तेल घातले. जिरं मोहरी घालायचे. चांगली तडतडली जिरं आणि मोहरी की मग यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा होता, टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ हे घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचे. आणि ह्यामध्ये मी कांदा लसूण हळद घातलेली आहे. आणि आता चांगलं आपण हे परतून घ्यायचे. मस्त असं कलर आलेला आहे बघू शकता. आता यामध्ये आपण जे गवार परतून घेतलेली आहे ती घालायचे आणि वाफेवरती आपल्याला गवार शिजून घ्यायचे. 5 ते 7 मिनिटांमध्ये गवार शिजून होते. मस्त असं वरचं गरम पाणी झालेलं आहे आणि अंगच्या पाण्यामध्येच हे गवार शिजून घ्यायचे, पाणी न टाकता. एकदम मस्त अशी गवारची भाजी होते, एकदम चवीला भारी लागते. हे बघा, पाणी पण सुटलेले आहे, तेल पण झालेलं आहे, चांगलं मस्त सुक्की गवार झालेली आहे आणि गवार शिजलेली आहे. आता यामध्ये आपण वरून तिलकुट घालायचे, जे तिलकुट बनवलेलं काळ्या तिळाचं तर ते घालायचे. आणि तिलकुट घातल्यानंतर 1-2 सेकंदासाठी परतून घ्यायचे आणि नंतर लगेच गॅस बंद करायचे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग ही आपली गवारची भाजी तयार झालेली आहे. एकदम मस्त भारी अशी गवारची भाजी होते. तुम्ही अशी भाजी टिफिनसाठी पण देऊ शकता. आता आपण डाळ, इथे तुरीची आणि मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली. इथे वाटण आहे, खोबऱ्याचं वाटण आहे, म्हणजे डाळीसाठी ओलं वाटप करतात ते मी तुम्हाला सांगते पुढे. कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे. कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहे डाळ मी झटपट अशी. ह्याच्यामध्ये पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की मग ह्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता याची पेस्ट, परत कढीपत्ता मी फोडणीला दिलेला आहे, हिंग दिलेला आहे फोडणीला. आता ही चांगली फोडणी परतून घ्यायची. ह्यामध्ये कांदा टोमॅटो घालायचा आहे आणि जे वाटण आहे तर ते ओलं खोबरं, लसूण, जिरं आणि थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये. तर हे असं वाटण आहे, डाळीसाठी हे वाटण आमच्या इथे वापरतात. तर हे वाटण मी वापरलेलं आहे. यामध्ये अर्धा चिरलेला कांदा घातलेला आहे, तो चांगला परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे यामध्ये आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग जी भिजून ठेवलेली डाळ होती, गावची डाळ आहे, तुरीची आणि मुगाची मिक्स, आणि यामध्येच वाटण घातलेलं आहे मी, जे मगाशी तुम्हाला सांगितलं खोबऱ्याचं वाटण, तर ते घातलेलं आहे. इथे आपण गरजेप्रमाणे पाणी घालायचं यामध्ये आणि कुकरला 1 शिट्टी द्यायची. एका शिट्टीमध्ये डाळ शिजून जाते, कारण भिजवत ठेवलेली आपण डाळ म्हणून. तर कुकरची शिट्टी झाल्यानंतर कुकर उघडून बघायचं, डाळ चांगली घोटून घ्यायची पळीच्या साहाय्याने. आपल्याला गरजेप्रमाणे जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण ह्यामध्ये घालायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये वरून कोथिंबीर घातलेली आहे मी आणि मस्त अशी एक दणदणीत उकळी आणून द्यायचे. मस्त घट्ट अशी डाळ, एकदम भारी अशी डाळ होते. तुम्ही या प्रकारे करून बघा, तुम्हाला आवडेल नक्की डाळ. आणि अशीच डाळ आणि फक्त डाळ भात आणि गरम गरम लोणचं त्याच्यावरती लय भारी लागतंय. आता आपण चपात्या करून घ्यायचे. चपातीचं पीठ मळून घेतलंय. चपातीचं पीठ तर सर्वांनाच येते मळायला, त्यामध्ये काय. आणि आता चपाती करून घेते मी पटकन अशी. चपाती भरून घेते, तेल भरून घेते चपातीला, वरून थोडंसं पीठ लावलंय. चपाती लाटून पटापट चपात्या शेकून घेते. अशा पद्धतीने मी चपात्या करते, किंवा 4 पदरी म्हणजे अशी अर्धी दुमडून करतात तशी पण करते. तर अशा प्रकारे ही चपाती मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार यावरती तूप किंवा तेल लावू शकतो. मी इथे तूप लावलेलं आहे चपातीला. मस्त गरमागरम चपातीवरती तूप लावलेलं एकदम भारी चपाती होते. अशा प्रकारे मी सर्व चपात्या करून घेते. आता आपण काकडीची कोशिंबीर करून घ्यायची आहे तोंडी लावण्यासाठी म्हणून. तर इथे तूप गरम करत ठेवलेलं आहे मी 1 चमचा, आणि ते काकडी किसून घेतलेली आहे मी साल काढून. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, दाण्याचं कूट भाजलेलं, ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करायचे. फोडणीसाठी आता आपल्याला इथे मी जिरं, कोथिंबीर आणि हे घालणार आहे. जिरं, कढीपत्ता
आणि मिरची घालणार आहे हिरवी। आता इथे हे बघा जिरं घातलेलं आहे, कोथिंबीर, आपला कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे। ते चांगलं तडतडलं की मग यामध्ये फोडणी द्यायची आणि जेव्हा आपण जेवायला घेणार, तेव्हा आपण सर्व करायला घेणार, तेव्हा याच्यामध्ये मीठ घालायचं, नाहीतर मग पाणी सुटतो काकडीच्या कोशिंबीरला। मस्त अशी काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे। आता आपण साजूक तुपातला शिरा करून घ्यायचा आहे। इथे मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, जाडा रवा बोलतात ते, आणि तूप घेतले इथे अर्धी वाटी। तो चांगला भाजून घ्यायचा 5 मिनटं। त्यानंतर याच्यामध्ये मी एक पिकलेलं केळं घातलेलं आहे, ते चांगलं परत 5 मिनटं भाजून घ्यायचं, चांगला कलर चेंज होईपर्यंत। नंतर यामध्ये मी 3 वाटी दूध घातलेलं आहे आणि थोडं पाणी घातले, म्हणजे 1 वाटी दूध घातले आणि 2 वाटी पाणी घातले या प्रकारे। आणि दूध पण गरम आहे आणि पाणी पण गरमच करून घेतलेलं आहे। आणि आता हे आपण एक वाफ द्यायचे, चांगलं शिरा आहे तो चांगला आपण मिक्स करून घ्यायचं आहे, केळं वगैरे घातलेलं आहे तर। 1-2 मिनटं, असं 2 ते 3 मिनिटांनी एक वाफ दिली की मग आता आपण परत हे रवा चांगला फुललेला आहे बघू शकताय। आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावरती मी 1/4 वाटी साखर घातलेली आहे। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकतो। आणि चांगली अशी साखर मेल्ट झाली की कलर पण चेंज होतो शिऱ्याचा। आणि आवडीनुसार आपल्या इथे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, इथे सुकामेवा घातलेला आहे मी काही, तर तो घातल्यानंतर इथे जायफळ वेलची पावडर लास्टला करून घालायची आपल्याला, म्हणजे त्याचा सुगंध फ्लेवर आहे तो चांगला शिऱ्याला राहतो मस्त असा। आणि आता गॅस बंद केलेला आहे। अशा प्रकारे आता ही आपली थाळी तयार झालेली आहे। मेथीची मुटके भाजी म्हणजे गोळा भाजी, कोफ्ता करी बोलू शकता, डाळ, गवारची भाजी, चपाती, पापड तळलेले आहेत आणि काकडीची कोशिंबीर। मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।